नमस्कार छोट्या मुलांनो. तुम्हाला पक्षी आवडतात ना? किती छान रंग असतात ना त्यांचे. पण तुम्हाला माहिती आहे का, फार वर्षांपूर्वी हे सगळे पक्षी पांढऱ्या रंगाचे होते. पण मग ते रंगीत कसे झाले बुवा? कुणी केलं त्यांना रंगीत? याची एक गमतीदार गोष्ट आहे, ऐका हं. एकदा की नाही, या सगळ्या पक्ष्यांची सभा भरली होती आणि या सभेचा विषय होता पक्ष्यांचा पांढरा रंग. आधी पोपट आला आणि म्हणाला, विठू 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 विठू, मी पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे पासे पारध्यांना पटकन दिसतो. बघा न, हिरव्या हिरव्या झाडावर पांढरा रंग किती पटकन दिसतो की नाही. चिवताई म्हणाली, चिव 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 चिव. हो ना, मी पण दाणे अळ्या टिपायला मातीत बसते ना, की वाघोबाला कोल्ह्याला पटकन दिसते. मग माझी नुसती पळापळ. बघा ना, करड्या करड्या रंगावर पांढरा रंग किती पटकन दिसतो की नाही. घार म्हणाली, मी उंच डोंगरावर राहते. कडे कपारीत लपलेला साप पकडायला गेले की त्या किरमिजी रंगावर मी पटकन दिसते आणि मग साप पळून जातो. मोर म्हणाला, म्याओ म्याओ. छान पिसारा फुलवला त्याने आणि म्हणाला, माझा पिसारा किती मोठा छान आहे, पण सगळा पांढरा शुभ्र. जरा वेगळे रंग असते तर किती छान दिसला असता. असं एक एक करून सगळ्याच पक्ष्यांनी काही ना काही तक्रारी सांगितल्या. काही काही पक्ष्यांनी तर गंमतच केली. काय म्हणाले, आम्हाला लपाछपीच खेळता येत नाही यामुळे. सगळे पांढरे असल्यामुळे एकतर पटकन दिसतो आणि दिसलो तरी नक्की कोण आहे हे पटकन कळतच नाही. अशा सगळ्यांच्या काही ना काहीतरी तक्रारी होत्याच. शेवटी सर्वानुमते असं ठरलं की आपण आपल्या या तक्रारी गणपती बाप्पाला सांगूया. मग सगळे पक्षी गेले गणपती बाप्पाकडे आणि त्याला आपलं गाऱ्हाणं सांगितलं. गणपती बाप्पा म्हणाला, बरोबर आहे तुमचं, पटतंय मला. ठीक आहे, मी की नाही तुम्हाला हव्या त्या रंगाचा करीन, पण रंग तयार करायला मला 8 दिवस लागतील बरं का. तुम्ही सगळे 8 दिवसांनी या आणि वेळेवर या, उशीर करू नका हं. सगळे पक्षी एकदम आनंदून गेले. आठवड्याभरानी सगळे पक्षी ठरलेल्या जागी जमले. गणपती बाप्पा म्हणाला, चला सांगा बरं, कुणाला कुठला रंग हवा ते. एवढे वेगळे वेगळे रंग बघून सगळे पक्षी एकदम खुश झाले होते. पोपट आधी पुढे झाला. म्हणाला, मी की नाही राहतो हिरव्या हिरव्या झाडांवर, म्हणून पोपटी रंग दे मला, जणू हिरवी हिरवी शाल, चोच मात्र कर माझी चुटुक लाल. गणपती बाप्पानी त्याला हवा तसा पोपटी रंग दिला. पोपट एकदम खुश होऊन उडून गेला. मग आली चिवताई. म्हणाली, दाणे टिपते मातीत, घरटं माझं काड्यांचं, करडा भुरकट रंग दे मला, लक्ष नाही जाणार वाघोबाचं. गणपती बाप्पानी तिची ही मागणी पुरी केली. मग आली घार. म्हणाली, उंच उंच डोंगरावर माझं आहे घर, तपकिरी किरमिजी रंगांनी छान मला कर. देवबाप्पानी घारीला किरमिजी रंग दिला. मग लागला मोराचा नंबर. मोराला मुळी तिथले सगळेच रंग आवडले होते. तो म्हणाला, तुझ्याच कृपेने मला मिळाला मोठा पिसारा. देवबाप्पा, तुझ्याच कृपेने मला मिळाला मोठा पिसारा, रंग त्यात भर अनेक, म्हणजे खुलेल त्याचा नजारा. मग देवबाप्पानी त्याची मान मोरपंखी केली. पिसारा हिरवा आणि मोरपंखी रंगाने केला आणि त्यावर पिवळे ठिपके दिले.
मोर आनंदाने नाचत निघून गेला. असं एक एक करत सगळे रंग संपत आले. पण कावळा, कोकिळा, बदक आणि बगळा हे काही आलेच नाहीत. काही पक्षी त्यांना बोलवायला गेले. चला चला, लवकर चला, उशीर केला तर सगळे रंग संपून जातील. कावळा आणि कोकिळा एकदम लगबगीने आले. देवबाप्पा त्यांना म्हणाला, बघा, तुम्ही उशीर केलात म्हणून आता तुम्हाला हवा तो रंग नाही मिळणार. सगळे रंग थोडे थोडेच उरलेत. आता हे सगळे उरलेले रंग एकत्र करून जो काळा रंग तयार होईल तोच तुम्हाला घ्यावा लागेल. काळा रंग काही वाईट नाही, पण जर वेळेवर आला असतात तर हवा तो रंग मिळाला असता, हे पण तितकंच खरं आहे. काय करणार? कावळा आणि कोकिळा काळ्या रंगाचे झाले. मान खाली घालून बिचारे निघून गेले. बदक आणि बगळ्यासाठी तर रंगच उरले नाहीत, त्यामुळे त्यांना पांढरंच राहावं लागलं. तर मुलांनो, अशा प्रकारे सगळ्या पक्ष्यांना रंग मिळाले. आणि वेळेवर न पोचल्यामुळे कावळा, कोकिळा, बदक आणि बगळा यांची मात्र फजिती झाली. काय, आवडली का गोष्ट? पक्षी रंगीत रंगीत कसे झाले ते कळलं ना? मग आता तुमच्या आईबाबांना पण सांगा बरं का नक्की. खूप वर्षांपूर्वी कसे पक्षी पांढरे शुभ्र होते आणि कसे त्यांना रंग मिळाले ते. अच्छा.